सिंपल. थोडीशी हळद. हळद, ओके. थोडासा हिंग. हिंग कशासाठी? हिंग थोडंसं अच्छा. त्रास होतो. टाकायचं थोडी करायची. अच्छा. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पिठलं करायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं घट्ट त्याच्यात. करावं, पातळ करा. साधारण 2 आपण किती घेतलं कुळीदाचं पीठ? 3 चमचे. 3 चमचे कुळीदाचं पीठ घेतलं फॉर दी 2 माणसांसाठी. ओके. आणि किती ग्लास पाणी टाकलं? 1.5 ग्लास. 1.5 ग्लास पाणी टाकलं. ओके. ते पीठ घट्ट होतं ना, आणि असं ढवळत राहायचं थोडं. ढवळत राहायचं, नाही तर गाळा गुठल्या होतात. अच्छा. आता हे किती वेळ असंच ठेवायचं? ते चांगलं शिजायला जाईल, त्याला कड येणार, उकळी येणार. अच्छा, उकळी येईपर्यंत. ओके. उकळी येईपर्यंत 5 मिनिटं ठेवायचं. त्याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकलं. ओके. चवीपुरतं टाकायचं. पीठ तसं आहे ना, म्हणून जरासं कोकम टाकायचं त्याच्यात. 1 कोक मसाले टाकायचं. कोकम. 10 मिनिटं ना ते तयार होतं. भाजलेलं असतं ना कुळदाचं, हां. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात ते होऊन जातं. असं कड येऊन जातो ना? हां, असं उकळलं. आम्हाला घट्ट लागतं म्हणून आम्ही घट्टच केलं आहे. तुम्हाला कसं पाहिजे असं तुम्ही करू शकता. असं झालं ना. आता याच्यावर टाकायची कोथिंबीर. उकडी आल्याच्या नंतर कोथिंबीर. नाही, शेवटला. आपलं पिठलं तयार. असं चांगलं ना त्याला उकळी यायला द्यायची. आपलं पिठलं छान शिजतं आणि ते भाजलेलं असल्यामुळे थोडी जास्त वेळ लागत. 1-10 मिनिटात होऊन छानसे चव, त्याला वास